आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर की जयंती के अवसर पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से समारोह का आयोजन बड़े उत्साह के साथ किया गया। इस दौरान पार्टी के पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित रहे। अहिल्यादेवी के चित्र पर पुष्पहार अर्पित कर उन्हें श्रद्धांजलि दी गई। इस मौके पर आमदार प्रताप पाटिल चिखलीकर ने मीडिया से बात करते हुए कहा, मैंने भारतीय जनता पार्टी छोड़ी नहीं है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और अजित पवार के निर्देश पर लोहा कंधार मतदार संघ की सीट राष्ट्रवादी के हिस्से में आने के चलते वहां से मैंने चुनाव लड़ा। उन्होंने कहा, मैं महायुति का हिस्सा और रहूंगा। उन्होंने दावा किया कि माजी मंत्री डीपी सावंत के बीजेपी प्रवेश की बात पहले ही स्पष्ट हो चुकी थी। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्तानं सर्वप्रथम मी त्यांना अभिवादन करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याची भूमिका घेतली। त्याचाच भाग म्हणून आम्ही नांदेडमध्ये देखील अहिल्यादेवी होळकरांना या ठिकाणी सर्वांनी अभिवादन केलेलं आहे। मधल्या काळामध्ये यशोगाथा महाराष्ट्राची ही जी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली त्याच्यामध्ये अहिल्यादेवी होळकरांच्या संदर्भामध्ये एक दालन मुंबईमध्ये त्यांच्यावर असलेली सगळी माहिती त्या दालनामध्ये देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसने केलं। आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं तमाम राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी एकत्र येऊन आम्ही सर्वांनी त्यांना अभिवादन केलेलं आहे। माझ्या वतीनं पक्षाच्या वतीनं मी त्यांना अभिवादन करतो आणि त्या जयंतीच्या निमित्तानं तमाम बांधवांना मी शुभेच्छा। विषय असा आहे की प्रत्येक वेळेस जेव्हा प्रश्न विचारले जातात त्या सगळ्या प्रश्नाचा कौल वेगळा असतो। मी भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादीत गेलो तेव्हा दोन्ही नेत्याच्या संमतीने देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते आदरणीय अजितदादा यांच्या संमतीनं मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। ही गोष्ट अतिशय सत्य आहे, त्याच्यामुळे वेगळं काही समजण्याची गरज नाही ना। बघा, ते आमचा महायुतीतला घटक आहे। पक्षप्रवेशाच्या सोहळ्यामध्ये मी बोलणं काही उचित होणार नाही, परंतु देशाचे गृहमंत्री जेव्हा येतात, एवढा मोठा बलाढ्य नेता येतो, तेव्हा अशा पद्धतीचा पक्षप्रवेश करून पक्षाचा हास्य करून घ्यायला नको होता असं माझं मत आहे। कारण डीपी सावंताचा दुहेरी प्रवेश झाला, फेर प्रवेश। 4-5 दिवस वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या की मी पूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे, आता मला प्रवेश करण्याची आवश्यकता नाही असं डीपी सावंत स्वतः म्हणाले। त्यामुळे मला असं वाटतं की ते टाळलं असतं तर बरं झालं असतं। भारतीय जनता पक्षावर ज्या काही कॉमेंट्स होत आहेत त्या झाल्या नसत्या, कारण महायुती म्हणून तो देखील आम्ही विचार करण्याची आवश्यकता आहे।